Hello and welcome back to my YouTube channel eContent VB. My dear students, today we are going to talk about the stores and the material record. Maintaining the accurate and up-to-date record of the material received, issued, rejected, disposed of and quantity on hand of all items are summarized into the three main activities, that is receipt of material, stocking of material and issue of material. Generally, stores and material records are maintained and made available at the different departments such as purchase department, receiving department, inspection department, accounts, stores, costing department, etc. The basic perpetual inventory record keep systematic and up-to-date entries in relation to the pattern of movement of stores and material, that is receipt, issue, balance in stock. Bin card and store ledger are the two basic perpetual inventory records. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टोर्स आणि मटेरियल रेकॉर्ड याबद्दल माहिती घेणार आहोत. तर तुम्हाला तर माहिती असेल की कंपनीमध्ये जेव्हा आपल्याला मटेरियलचा रेकॉर्ड मेंटेन करायचा असतो तेव्हा आपण नक्की कशाचा रेकॉर्ड मेंटेन करतो. तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काय, आपल्याला किती मटेरियल आलेलं आहे, आपण किती मटेरियल दिलेलं आहे, त्यातला रिजेक्टेड मटेरियल किती होतं, त्यातलं आपण खराब मटेरियल किती टाकून दिलं आणि सध्या आपल्याकडे हातामध्ये किती मटेरियल आहे. तर ह्या सगळ्याचं जे काही मेन रेकॉर्ड आहे ते हे मेन रेकॉर्ड आपण तीन याच्यामध्ये करतो. पहिलं म्हणजे काय, किती मटेरियल आलं होतं ते. दुसरं म्हणजे काय, आपल्याकडे किती मटेरियल शिल्लक आहे. आणि तिसरं म्हणजे आपण किती मटेरियल दिलं. तर हे तीन मेन एलिमेंट असतात जे आपल्याला मटेरियल अकाउंटिंग मध्ये रेकॉर्ड ठेवावे लागतात. आणि तुम्हाला हे जे रेकॉर्ड आहे ते व्यवसायाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ कंपनीमध्ये जर तुम्ही गेला तर कंपनीमध्ये तुम्हाला पर्चेस डिपार्टमेंट असेल किंवा रिसिव्हिंग डिपार्टमेंट असेल, इन्स्पेक्शन असेल, अकाउंट्स असेल किंवा कॉस्टिंग असेल, या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला हे कॉस्टिंग रेकॉर्ड किंवा मटेरियल रेकॉर्ड तुम्हाला पाहायला मिळेल. आता याच्यामध्ये मटेरियलची जी एक सिस्टीम आहे की हे रेकॉर्ड कसं ठेवायचं, ती याची सिस्टीम म्हणजे तुम्हाला जर काही याची अप टू डेट माहिती बघायची असेल आणि जर रेकॉर्ड ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मटेरियल किती इश्यू झालेला आहे, म्हणजे तुम्ही किती मटेरियल दिलेलं आहे, तुम्हाला किती मटेरियल आलंय आणि तुमच्याकडे किती मटेरियल शिल्लक आहे, तर ह्याचं तुम्हाला रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी बिन कार्ड आणि स्टोअर लेजर हे दोन अशा सिस्टीम आहेत की ज्या सिस्टीमचा वापर करून आपण मटेरियलचं रेकॉर्डिंग या ठिकाणी ठेवू शकतो. So now let's move towards the how to maintain the material accounting using the bin card and store ledger system. Before we move on to that, let's me talk about first of all that bin card. The bin card means a storekeeper he often maintains a record of quantity of each material, such record being known as bin card. This bin card show the details of receipt and issue of material and the stock position. A bin card is attached to the bin, drawer or any other container in which material is stored. An entry is made at the time of each receipt or issue and new balance in stock is calculated. All these entries of the receipt and issues are supported by the document such as goods received note, material return note, store requisition note. As a storekeeper, usually he has to initiate the purchase requisition. The maximum and minimum stock levels are known on the bin card along with the ordering level and reordering quantity. This information helps the storekeeper in preparing the necessary purchase requisition when the stock reaches the ordering level. तर विद्यार्थी मित्रांनो, एका साध्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बिन कार्ड म्हणजे काय. तर बिन कार्ड म्हणजे काय की जेव्हा आपल्या स्टोअरमध्ये जो व्यक्ती स्टोअर कीपर म्हणून काम करत असतो, तेव्हा हा व्यक्ती काम करत असताना आपल्याकडे किती माल आहे त्याचा क्वांटिटीचा रेकॉर्ड ठेवत असतो. म्हणजेच प्रत्येक मटेरियलचं त्या ठिकाणी जी क्वांटिटी तो रेकॉर्ड ठेवत असतो आणि ते रेकॉर्ड तो ज्या कार्ड मध्ये ठेवत असतो त्या कार्डला काय म्हणतात तर बिन कार्ड असं म्हणतात. हे जे बिन कार्ड आहे या बिन कार्ड मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या डिटेल्स पाहायला मिळतात, तर इथे तुम्ही पाहू शकता हे बिन कार्ड आहे. या बिन कार्ड मध्ये तुम्हाला बेसिकली या ठिकाणी किती मटेरियल आपण इश्यू केलेलं आहे, आपल्याला किती मटेरियल आलेलं आहे आणि आपल्याकडे शिल्लक मटेरियल किती आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता स्क्रीनवरती की रिसिप्ट ऑफ मटेरियल हे तुम्हाला बिन कार्ड मध्ये किती मटेरियल आलं होतं, किती क्वांटिटी मध्ये आलं होतं.
तुम्ही किती मटेरियल दिलेलं आहे, त्याची क्वांटिटी किती होती आणि तुमच्याकडे आता बॅलन्स क्वांटिटी किती आहे. तर हे इन्फॉर्मेशन आपल्याला बिन कार्ड वरून बघायला मिळते. आता हे जे रेकॉर्ड आपण बिन कार्ड मध्ये मेंटेन करतो, हे रेकॉर्ड स्टोअर कीपरला आपल्याकडे किती स्टॉक आहे हे पाहण्यासाठी खूप महत्वाची मदत करतं. बिन कार्डच्या माध्यमातून नेहमी आपण आपल्याकडे किती मटेरियल आहे हे कॅल्क्युलेट करू शकतो. तसंच आपण किती मटेरियल दिलं, किती मटेरियल आलं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही इथे बघताय की तुम्हाला गुड्स रिसिव्हड नोट म्हणजे तुम्हाला हे सपोर्टेड डॉक्युमेंटच्या अगेन्स्टच हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. जर तुमच्याकडे सपोर्टेड डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही रिसिप्ट ऑफ मटेरियल घेऊ पण शकत नाही आणि तुम्ही देऊ पण शकत नाही. तर म्हणजे मटेरियल घेण्यासाठी आणि देण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी त्यांनी रिक्वेस्ट फॉर्म पाठवला पाहिजे, ज्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही त्यांना मटेरियल घेणार किंवा देणार आहात. आणि त्याच्यामुळे हे बिन कार्ड आपल्याला तुम्ही इथे पाहत असाल, आपण गेल्या टॉपिकमध्ये पाहिलं होतं मिनिमम लेवल, मॅक्सिमम लेवल, ऑर्डरिंग लेवल आणि ऑर्डरिंग क्वांटिटी. म्हणजेच आपल्याकडे मटेरियलचे वेगवेगळ्या लेवल्स कोणत्या-कोणत्या आहेत आणि कुठल्या लेवलला आपल्याला नवीन मटेरियल मागवायचं आहे, हे सुद्धा शोधून काढण्यासाठी आपल्याला बिन कार्डचा वापर करता येतो. तर ह्या सर्व गोष्टींसाठी बिन कार्ड वापरलं जातं. नाउ आय वुड लाइक टू कोट यू सम ऑफ द बेसिक युजफुलनेस ऑफ द बिन कार्ड and that number one is bin card is used for entering the receipt, issue and closing balance of each item of store. Second useful of the bin card is it is used for controlling the stock by watching maximum and minimum levels stated on the card. It helps in requisitioning the material when reorder is reached. Location code of the material help in identifying the location of the material required, and bin card provides an independent check on the store ledger. Overall, generally I can say that bin card is used as a tool for controlling the stock. Bin card means a rack, container or a space where goods are kept. For each kind of material, an inventory tag is attached to the bin card and bin card is maintained. A bin card is quantitative record of receipt, issue and closing balances of each item of store. The bin card are used not only for entering the receipt and issues but also for controlling the stock by watching the maximum and minimum levels stated on the card. When the reordering level is reached, the storekeeper has to send the requisition for the further supplies, and for each entry, whether relating to receipt or issue, the balance quantity is calculated and recorded in the balance column. It should be agree with the physical balance and the store ledger balances. आता साध्या शब्दामध्ये तुम्हाला जर सांगायचं म्हटलं मराठीमध्ये, तर बिन कार्ड हे काय की एक प्रकारची अशी जागा आहे की ज्या जागी आपण आपल्या कंपनीला जे लागणारं मटेरियल आहे ते मटेरियल त्या ठिकाणी आपण स्टोअर केलेलं असतं आणि जे मटेरियल आपण स्टोअर करतो त्या ठिकाणी एक आपण कार्ड बनवलेलं असतं, ज्या कार्डमध्ये आपल्याकडे किती मटेरियल आलेलं आहे, आपण किती इश्यू केला आणि बॅलन्स किती आहे. त्याचबरोबर या बिन कार्डचा वापर करून आपण आपल्याकडे असणारा जो काही इन्व्हेंटरी आहे म्हणजे मालाचा साठा आहे त्याच्यावरती कंट्रोल पण ठेवू शकतो. त्याचप्रमाणे जर आपली मालाची जी पातळी आहे ती जर रिऑर्डरिंग लेवलच्या खाली गेली तर त्या ठिकाणी आपल्याला नवीन ऑर्डर पण देऊ शकतो आपण. म्हणजे नवीन ऑर्डर कधी द्यायची आणि कधी द्यायची नाही, तर हे देखील आपल्याला ह्या बिन कार्डच्या माध्यमातून माहिती आपल्याला मिळत असते. आता हे जे बिन कार्ड आहे तर हे बिन कार्डच्या रेकॉर्डिंग करण्याची एक दोन सिस्टीम आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड ऑफ दी रेकॉर्डिंग द बिन कार्ड इज double bin or two bin system. In large organization, the two bin system is adopted. In this system, two bins are maintained for each material. One bin contains the minimum quantity or reserve quantity and no issues are made from this bin except under an emergency when the other bin is empty. Another bin contains the balance quantity from which the issues are made usually. This system facilitates the physical verification of stores as well as placing the purchase requisitions. आता डबल बिन सिस्टीम काय तर याच्यामध्ये दोन बिन कार्ड मेंटेन ठेवले जातात. त्यातलं जे पहिलं बिन कार्ड आहे त्या एका बिन कार्ड मध्ये मिनिमम क्वांटिटी किंवा रिझर्व क्वांटिटी ही त्याच्यामध्ये ठेवली जाते. म्हणजे जो माल आपल्याला रिझर्व म्हणून लागणार आहे तो त्याच्यामध्ये आपण ठेवतो. तसंच त्या बिन कार्ड मधून कुठलाही माल इश्यू केला जात नाही.
अनलेस अँड अंटिल त्या ठिकाणी तुम्हाला इमर्जन्सी सिच्युएशन आली तरच त्यातून माल आपण इश्यू करणार आहोत. अदरवाईज त्याच्यामध्ये फक्त रिझर्व्ह क्वांटिटीचा माल हा स्टोअर केला जातो. आणि जे दुसरं बिन कार्ड आहे त्या बिन कार्ड मधून आपण माल युजली काय करतो, इश्यू करतो. आता ह्याच्यामुळे काय होतं की आपल्याकडे फिजिकली किती माल आहे आणि आपल्याला किती मटेरियल लागणार आहे, तर या दोन्हीची क्वांटिटी आपण ह्या दोन्हीला कंपॅरिझन करून काढू शकतो. काही कंपन्यांमध्ये ट्रिपल बिन सिस्टीम पण आहे, ज्याच्यामध्ये when double bin system is followed for strict material control, it reduces the risk of shortage of material under the normal circumstances, and sometimes necessity may arise when the double bin system may be modified into triple bin system. The following will be able to understand the double bin system and triple bin system. It will clarify the situation. For example, the sum of A plus B plus C is the total stock, and consumption of material B proportion indicates that minimum level need for fresh supplies. The material of A1 and A2 portions are equal to the minimum stock level, and A1 portion is equal to the danger stock level. In short, आपल्याकडे जे काही डबल बिन सिस्टीम आहे, ह्या डबल बिन सिस्टीमचा आणि ट्रिपल बिन सिस्टीमचा वापर आपण मॅक्सिमम मध्ये जेव्हा आपल्याला मटेरियल कंट्रोल इश्यू करायचा असतो तेव्हा मटेरियल कंट्रोलसाठीच आपण ह्याचा मॅक्सिमम टाइम मध्ये वापर करणार आहोत. तर हे होतं आपलं बिन कार्ड सिस्टीम. Moving on to the next part is about store ledger. This record gives the some information regarding stores as a bin card, and in addition, it gives the money value of material. Separate ledger folios are maintained for each item of material. The ledger sheet may in loose leaf form or separate binding may be used for each type of material. The store ledger is maintained in cost accounting department, and it is one of the basic record of material accounting in cost accounting system. There are mainly three sections in this ledger: receipt, issue, and balance. Each of these with appropriate subdivisions showing date, quantity, unit price, total cost. Two additional sections are usually includes material on order and material reserved. The one order column prevents placing of duplicate orders, and reserve column indicates the material reserved for a systematic job order. These entries in the receipt issue columns are made from the same document which are used for posting in bin card, that is goods received note and store requisition note. It is often contained that maintenance of bin card along with the ledger is unnecessary duplication of the work. There is no doubt duplication of work, but the necessity for it arises from the card and not accounting record, and they are kept with the store in the storeroom. For costing purpose, it becomes necessary to maintain the store ledger. आता हे जे दुसरं डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट म्हणजे कोणाचं स्टोअर लेजर आहे. तर स्टोअर लेजर मध्ये आपण काय करतो, तर स्टोअर लेजर मध्ये आपण तीच सेम टू सेम इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतो जी आपण बिन कार्ड मध्ये रेकॉर्ड करतो. फक्त स्टोअर लेजर मध्ये आपण ह्याच्यामध्ये काय ऍडिशन करतो, तर बिन कार्ड मध्ये तुम्ही इथे जर पाहिलं असेल तर तुम्हाला इथे लक्षात येतं इथे फक्त क्वांटिटी ऑफ मटेरियल लिहिली जाते, परंतु स्टोअर्स लेजर मध्ये इथे त्याचा रेट देखील लिहिला जातो, म्हणजेच व्हॅल्यू ऑफ मनी पण याच्यामध्ये ऍड केलं जातं. आणि या ठिकाणी आपण प्रत्येक मटेरियल साठी एक सेपरेट स्टोअर लेजर अकाउंट म्हणजे एक एक सेपरेट पान प्रत्येक मटेरियल साठी आपण या ठिकाणी काय करतो, तर मेंटेन करत असतो. आता हे जे स्टोअर लेजर आहे ते हे अकाउंटिंग डिपार्टमेंट मेंटेन करतं, की ज्याच्यामध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे 3 सेक्शन असतात. एक म्हणजे रिसिप्ट ऑफ मटेरियल असतं इथे, दुसरं इश्यू ऑफ मटेरियल आणि तिसरं बॅलन्स ऑफ मटेरियल. हे 3 सेक्शन त्याच्यामध्ये असतात. आणि हा जो ऑर्डर कॉलम आहे, तर ह्या ऑर्डर कॉलम मध्ये तुम्ही इथे पाहू शकता
की याच्यामध्ये आपण डबल जर ऑर्डर दिली असेल तर इथे आपल्याला ऑर्डर कॉलम मध्ये आपल्याला इमिजिएटली लक्षात येऊ शकतं. आणि रिझर्व्ह कॉलम काय इंडिकेट करतो तर मटेरियल आपल्याकडे किती रिझर्व्ह आहे. एखाद्या स्पेसिफिक जॉबसाठी जर आपल्याला रिझर्व्ह मटेरियल ठेवायचं असेल तर रिझर्व्ह मटेरियल आपल्याकडे किती आहे तर हे आपल्याला रिझर्व्ह कॉलम मधून इथे माहिती कळते. तर हे होतं आपलं स्टोअर लेजर. आता व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन दी bin card and stores ledger? So in simple form, I can say that bin card record quantity and store ledger record quantity and values. Bin card keep inside the stores and store ledger it is kept in the costing department. Bin card posted before the transaction take place and store ledger is posted after the transaction takes place. Bin card is maintained by storekeeper and store ledger is maintained by cost accountant. In the bin card, each transaction is individually posted. In store ledger, transactions are summarized and